नमस्कार, मी शिल्पा साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजचा आपला विषय आहे मानदुखी आणि कंबरदुखी आणि यासाठी करण्यात येणारे असे आयुर्वेदिक पंचकर्म उपचार. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की हल्ली फार कमी वयात देखील मानदुखीचा कंबरदुखीचा त्रास येतोय. खरं तर शाळेतल्या मुलांच्या पाठीवरची जी दप्तराची ओझी आहेत ती कमी करण्यासाठी जरी आदेश निघाले असतील तरी मात्र जरी आपण मुलांची दप्तरं चेक केली, त्यांची स्कूल बॅग जर बघितल्या तर नक्कीच यातलं वजन जे असतं ना ते आपल्याला न पेलवणार असतं. मग मुलांची काय बरं गोष्ट. खरं तर अशा गोष्टींची सुरुवात म्हणजे जास्तीत जास्त ओझी उचलणं किंवा खड्ड्यांच्या रस्त्यातनं आपला जास्तीत जास्त प्रवास होणं, अशामुळे काय उद्भवते तर मानदुखी आणि कंबरदुखी. आणि लहान वयात दिसणारी मानदुखी कंबरदुखी ही मोठेपणामध्ये किंवा उतार वयामध्ये आपल्याला खूपच त्रास देऊ लागते. त्याच्यावरती आयुर्वेदिक पंचकर्म उपचार आपल्याला कशी मदतगार ठरू शकतात यावरच आपण मार्गदर्शन करणार आहोत. आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर अर्चना जानूगडे. आपण यांचं स्वागत करूया. डॉक्टर साम संजीवनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर जवळजवळ 18 वर्ष एक आयुर्वेदिक पंचकर्म स्पेशलिस्ट म्हणून काम पाहत आहेत. त्यांची मुंबई, ठाणे, वाशी, पुणे, पनवेल येथे क्लिनिक्स आहेत. तुमच्या मनामध्ये आता जर काही प्रश्न असतील, जर तुम्हाला मानदुखीचा त्रास किंवा कंबरदुखीचा त्रास जाणवत असेल तर तुम्ही नक्की डॉक्टरांना फोन करून प्रश्न विचारू शकता. यासाठी तुम्हाला आपला फोन नंबर लागेल. आपला फोन नंबर असा आहे 66843333. मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा एसटीडी कोड लावायचा आहे. चला त्या कार्यक्रमात सुरुवात करूया. डॉक्टर, पहिला प्रश्न मी आपल्याला असा विचारणार आणि पहिला आपण मुद्दा घेतो मानदुखीचा. हल्ली कमी वयामध्ये आपल्याला मानदुखीचा त्रास दिसतोय. माझा हातच उचलता येत नाही, मानच दुखते, मान तिरपली आहे का, असं बऱ्याच प्रश्नांची किंवा तक्रारी आपल्याकडे येत असतात. मग ही नेमकी मानदुखी म्हणजे काय असते किंवा त्याची सुरुवात कधीपासून होते? तसं जर बेसिकली कन्सेप्ट कसा असतो की अर्थरायटिस म्हणजे संधिवाताचा जो त्रास होतो तो वयाच्या 40-45 नंतर चालू होणं, त्यामुळे मानदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी हे आपण जे पेशंट जनरल बघायला मिळतात ते वयाच्या 40-45-50 नंतर आपल्याला साधारण अर्थरायटिस चेंजेस दिसतात. पण आजकाल असं चालू झालंय की वयवर्ष 20 आहे, 22 आहे, 25 आहे आणि मानदुखी, कंबरदुखीचा त्रास असणारे असंख्य तरुण मुलांच्या मध्ये सुद्धा हे त्रास जास्त बघायला मिळतात. त्याचं कारण आपलं जे राहणीमान दिवसेंदिवस बदलत चाललंय की मुलं बाईकवरती प्रवास करताना सुद्धा जे हादरे बसतात किंवा बऱ्याचदा ॲक्सिडेंटल इंजुरी असते किंवा ज्या खाण्याच्या आपण सवयी म्हणतो की बोनी स्ट्रक्चर जे फर्म असायला हवं किंवा व्हिटॅमिन डी, कॅल्शियम जे शरीरामध्ये दूध, दही, तूप वगैरे या गोष्टी आहारात पूर्वीच्या काळात जशा होत्या ते आता दिवसेंदिवस जनरेशन जे बदलत चाललंय त्यामुळे आपल्याला मिळताना दूध पण कितीही न्यूट्रिशियस मिळतंय किंवा प्रोटीन सप्लिमेंटरी किती मिळते हे माहित नाही. त्यामुळे हेल्थ बनतानाच वीक किंवा ज्याला आपण म्हणतो मानदुखी, कंबरदुखी इतक्या कमी वयामध्ये लोकांना चालू झालेली आपल्याला दिसायला मिळते. नक्कीच डॉक्टर, जेव्हा आपण ह्या गोष्टींचा विचार करतो की मुलं बाईकवरनं प्रवास करतात किंवा रस्त्यांचे खड्डे खूप आहे किंवा जर्क फार बसतात, पण अशा वेळी खरंच त्यांची तुम्ही जसं म्हणालात की फार आहार त्यांचा कुपोषित असतो, मुलं दूध पित नाही किंवा काही चांगल्या गोष्टी घेत नाही, त्याच्यामुळे त्यांना हा त्रास जाणवतो. पण मग नेमका हा जर त्रास जाणवायला लागला तर काय केलं पाहिजे किंवा कधी डॉक्टरांकडे गेलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे. सर्रास आपण आता बघतो कॉम्प्युटरवरती मुलं वर्क करत असतात किंवा कॉम्प्युटर इंजिनियर, सॉफ्टवेअर इंजिनियर्स कंटिन्युअस एका टिपिकल पोझिशनमध्ये जेव्हा जॉब करतात तेव्हा पोस्चरल डिफेक्ट ज्याला म्हणतात की ज्यामुळे मानदुखी किंवा कंबरदुखीचे त्रास होतात. ते मानेचा एक शेप असतो, मानेला कर्वेचर जे एस शेप स्पाईनचं कर्वेचर असतं ते कंटिन्युअस एका टिपिकल पोझिशनमध्ये बसल्यामुळे ते मसल स्पाझममध्ये जातात आणि मस्क्युलर स्पाझममुळे स्पाईनवरती प्रेशर येतं आणि त्याचा परिणाम म्हणून मग डिस्कवरती कॉम्प्रेशन येतं. म्हणजे त्यासाठी आपण काही अॅनाटॉमी आणि स्लाइड्स दाखवू शकू. हे मानेचं स्ट्रक्चर आहे. जनरली स्पायनल कॉर्ड हा ब्रेन पासून चालू होतो, तो माकड हाडाच्या इथे संपतो. मसल्स मानेला जे अटॅच असतात ते आपण जे पोस्चरल डिफेक्ट म्हणतो ते चुकीच्या पोझिशनमध्ये बसल्यामुळे मसलचे जे फायबर्स असतात ते स्टिफ होतात. आणि जर आपण पुन्हा एकदा दाखवाल का मॅडम? हा जो स्पायनल कॉर्ड आहे तो ब्रेन म्हणजे डोक्याच्या कवटीपासून चालू होतो, तो माकड हाडाच्या इथे संपतो. मसल्स हे मानेचे जे दाखवलेत त्यामध्ये हे असे फायबर्स असतात मसल्सचे जे वातामुळे स्टिफ होतात किंवा एक टिपिकल पोझिशनमध्ये कंटिन्युअस वर्क करणाऱ्या लोकांना ताण आल्यामुळे मस्क्युलर स्टिफनेस होतो आणि त्याचा परिणाम म्हणून मणक्यावरती ताण येतो खूप जास्त. आता मानदुखीमध्ये जनरली खांदे दुखणं, पाठीचा भाग दुखणं, मानेचा भाग दुखणं असे बोनी स्ट्रक्चर आपल्याकडे एक दाखवले की कसे बोन्स मानेच्या मणक्यामध्ये असतात.
हे एक स्ट्रक्चर असं आहे की ज्यामध्ये मानेच्या मणके जे आहेत, दोन मणक्यांच्या मध्ये ही डिस्क ही ब्ल्यू कलरची आहे ते डिस्क आहे आणि हा स्पायनल कॉर्ड ब्रेन पासून चालू होतो. जेव्हा कॉम्प्रेशन येतं आपण असं म्हणतो की तेव्हा बोन म्हणजे ह्या दोन बोन मध्ये असणारी डिस्क दबून बाहेर येते किंवा डिस्क वरती प्रेशर आल्यामुळे डिस्क बल्ज येतो आणि त्याचा परिणाम म्हणून स्पायनल कॉर्ड जो ब्रेन पासून माकड हाडापर्यंत जातो त्याच्यावरती कॉम्प्रेशन येतं. हे इथे कॉम्प्रेस झालेलं दिसतं. इथे येलो कलरचा जो पार्ट आहे ज्या कॉर्डला कॉम्प्रेशन येते कारण स्पाइन वरती प्रेशर आलंय. आता हा पण एक असाच पार्ट आहे की दोन बोनी स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये डिस्क प्रोलॅप्स झाली आणि स्ट्रक्चरमध्ये चेंज झालाय. म्हणजे खरं तर मुळातच जेव्हा मानदुखीचा त्रास सुरुवात होते तेव्हा मात्र ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. फक्त आपले जर मानदुखी होणार असेल ती अंगावर न काढता त्वरित जर डॉक्टरांचा सल्ला घेतला तर आपल्याला लवकरात लवकर बरं होता येऊ शकतं. आपण कार्यक्रमाचा पहिला फोन घेतोय. दिलीप आपल्याशी बोलतात आंबेजोगाई येथून. हॅलो, नमस्कार. हा मॅडम नमस्कार. मी नमस्कार. वाटांबेकर बोलतो. हा, आपल्या दोघांना नमस्कार माझा. नमस्कार. हा, माझं मॅडमला असं विचारा की माझं 60 असून 60च्या वर असून माझं 100च्या जवळ वजन आहे. हा, मला कंबरदुखीचा त्रास होतो त्यासाठी काय उपाय करावे आणि पुण्यामध्ये आपलं कुठं हे आहे एवढं माहिती कळवावी प्लीज. ठीक आहे. काय सांगाल? वेट थोडं जास्त असल्यामुळे स्पायनल कॉर्डवरती कॉम्प्रेशन येणं हे स्वाभाविक आहे आणि वजन जास्त असल्यानंतर बऱ्याचदा पुढे वाकून फॉरवर्ड बेंडिंग म्हणजे पुढे वाकून जड उचलण्याचा काही जर प्रयत्न केला तर त्याच्यामुळे डिस्कवरती कॉम्प्रेशन येऊन डिस्क बल्ज होतो आणि स्पायनल कॉर्डवरती कॉम्प्रेशन येतं आणि त्यामुळे भयंकर पाठदुखीचा त्रास होतो. तर आपल्याकडे एक प्रेझेंटेशनसाठी ही रचना आहे. म्हणजे मला वाटतं की हे दाखवल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल की नक्की आपल्याला जो आपला कंबरदुखीचा त्रास आहे तो कसा होतो. एक्झॅक्टली. नॉर्मली स्पायनल कॉर्डमध्ये काय होतं, हा माकड हाडाचा पूर्ण भाग आहे. 5, 4, 3, 2 आणि 1 असे 5 कमरेचे मणके आहेत. 2 मणक्यांच्या मध्यभागी अशी गादी असते. स्पायनल कॉर्ड ब्रेन डोक्याच्या कवटीपासून चालू होतो, तो माकड हाडाच्या इथे संपतो. कॉर्डच्या दोन्ही बाजूला 2 नर्व्ज असतात. आपल्याला पाठीचा मणका आपल्याला दिसतो ते जनरली हे बोनी स्ट्रक्चर आहे, जे स्पायनल कॉर्ड आपण एस शेप कर्वेचर म्हणतो ते हे बोन्स आपल्याला दिसत असतात. मणक्याला या अटॅच असणारे मसल कंटिन्युअस असं होते की पाठ दुखते, मान दुखते, खांदे दुखतात, हे कन्सेप्ट चालू असतात आणि मस्क्युलर स्टिफनेसमुळे 2 मणक्यामध्ये अंतर कमी व्हायला लागतं आणि ही जी पिवळ्या रंगाची नव आहे जी कमरेतून निघून पायाच्या बोटामध्ये जाते, डाव्या बाजूची डाव्या पायामध्ये जाते, उजव्या बाजूला जी नस असते ती उजव्या पायाच्या बोटापर्यंत जाते. तर जेव्हा मणक्याचे मसल्स स्टिफ होतात तेव्हा अंतर बोनी स्ट्रक्चर मधलं कमी होतं आणि 2 बोन मधली डिस्क वरती कॉम्प्रेशन येऊन नस अडकते 2 हाडांच्या मध्ये, बोनी स्ट्रक्चरच्या मध्ये आणि त्यामुळे इथे कॉम्प्रेशन आलं की कमरेतून कळ पायामध्ये जाणं किंवा पाय ओढल्यासारखं होणं, खेचल्यासारखं होणं, पायाला मुंग्या येणं, हे वारंवार त्रास जाणवायला लागतात. बोनी मस्क्युलर स्टिफनेस जास्त होतो आणि त्याचा परिणाम म्हणून बरेच दिवस पाठ दुखते म्हणून आपण काहीतरी रुटीन कसं होतं की दुखतंय तर पेन किलर गोळी, काहीतरी इंजेक्शन, औषधं घेऊन बरेच दिवस लोक अंगावरती काढतात. पण त्याचा परिणाम काय होतो की मसल स्टिफनेस कंटिन्युअस 2 वर्ष 5 वर्षापर्यंत तुम्ही औषधी ट्रीटमेंट केले तर ते मसल मधलं पेन कमी होतं, त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपामध्ये बरं वाटतं. हळूहळू असं होतं की कॉम्प्रेशन इतकं जास्त वाढतं आणि जे डिस्क बल्ज म्हणतात की आपण MRI किंवा ह्याचे एक्सरे MRIच्या रिपोर्टमध्ये वाईज हे डिस्क किती कॉम्प्रेस होते ते लक्षात येतं आणि त्याच्यावरती मग कॉम्प्रेशन जास्त जर झालं आणि डिस्क कम्प्लीट प्रोलॅप्स झाली तर मग जनरली ऑपरेशनमध्ये या 2 बोनी स्ट्रक्चरमध्ये डिस्क काढून टाकावी लागते कारण त्यामुळे नस दबत असते. पण जनरली कसं होतं की डिस्क प्रोलॅप्स होते त्या काळामध्ये पाय अजिबात सेन्सेशन जाणवायचं बंद होतं, म्हणजे पायामध्ये अजिबात काटा टोचला तरी समजत नाही, पायातून चप्पल निघून गेली तरी लक्षात येत नाही, बधीर पूर्ण पाय झालेले असतात, पायामध्ये त्राणच नाहीये असं वाटतं. एका ठिकाणी आपण उभं राहायचा प्रयत्न केला तर खूप वेळ उभं राहू शकत नाही. इनफॅक्ट 60-65 नंतर असे कंडिशन असते की तुम्ही चालायला सुरुवात केलं तर पूर्वीसारखं भरभर चालता येत नाही. एक अर्धा किलोमीटर 1 किलोमीटर चाललं की तुम्हाला बसावंच लागेल एका ठिकाणी, कारण ते मसल्स इतके स्पाझम मध्ये गेलेले असतात. महामस्क्युलर स्पाझम इतका वाढत जातो आणि त्यामुळे डिस्क जर प्रोलॅप्स झाली तर ऑपरेशन करून गादी काढण्याशिवाय पर्याय राहत नाही. ते ऑपरेशन करून आपण एक गादी जरी काढून टाकली तरी पुन्हा ही किंवा ही डिस्क परत बाहेर येणार नाही याची शाश्वती कोणीही डॉक्टर देऊ शकत नाहीत. म्हणजे इनफॅक्ट जरी तुम्ही ऑपरेट केलं तरी 5-6 महिन्यानंतर पुन्हा जर डिस्क बल्ज किंवा सेकंड गादी जर बाहेर आली तर पुन्हा आहे तोच त्रास पुढे कंटिन्यू होतो. त्यापेक्षा सर्वात उत्तम की मसल स्पाझम मध्ये जातात, मणके जेव्हा स्टिफ होऊन पाठीचं किंवा मानेचं दुखणं चालू झालंय अशा काळामध्ये हा मस्क्युलर स्पाझम कमी करण्यासाठी म्हणून जे आपण पंचकर्म करतो त्याचा खूप चांगली मदत होते. नक्कीच. आणि मला असं वाटतं की तुम्ही पंचकर्म उपचार करून घेतले तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होऊ शकतो. अधिक माहिती जाणून घेणार आहोत डॉक्टरांकडनं, पण वेळ झाली आहे एका ब्रेकची. घेतोय छोटासा ब्रेक.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत ते मानदुखी आणि कंबरदुखीबद्दल. मानदुखी किंवा कंबरदुखी नाही झाली अशी व्यक्ती आढळणं सध्या तरी मुश्किल होऊन बसलंय. कारण अगदी लहान वयापासून आपल्याला मानदुखीचा त्रास किंवा कंबरदुखीचा त्रास कोणाला होताना दिसतोच आहे. खरं तर तुमच्यामध्ये असे काही तुम्हाला त्रास जाणवत असतील तर आयुर्वेदिक पंचकर्मांची मदत आपण घेतली पाहिजे. कशी हे आज आपल्याला समजावून सांगत आहे डॉक्टर अर्चना जानोगडे. डॉक्टर, तुम्ही नक्कीच प्रश्न विचारा. पण डॉक्टर, जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो तेव्हा मुळात महत्वाचं असतं ते म्हणजे आयुर्वेदिक पंचकर्म उपचार, जी आजचा आपला विषय आहे. तर खरं तर पंचकर्म उपचार म्हणजे नेमके काय हेच मुळात हल्ली लोकांना माहिती नाहीये. तर जरा ते आम्हाला सविस्तर सांगता का? पंचकर्म म्हणजे शरीर शुद्धीसाठी काही प्रक्रिया केल्या जातात. आता पाठदुखी किंवा मानदुखीसाठी जनरल लोकांच्या मध्ये असा एक समज असतो की पंचकर्म म्हणजे तेलाने मसाज करणं आणि एनिमा देणं. पण प्रॅक्टिकली इतकं सोपं नाही. पंचकर्मामध्ये असंख्य प्रकार आहेत. अनेक प्रकारच्या बस्ती आपण हा एक पंचकर्माच्या 5 मेन प्रक्रिया आहेत: वमन, विरेचन, नस्य, रक्तमोक्षण आणि बस्ती. पण या बस्तीमध्ये अनेक प्रकारच्या बस्तीमध्ये त्यामध्ये अनुवासन, अस्थापन, यापन असे प्रकार आहेत. त्याचे एक बस्तीमध्ये असंख्य हजारो प्रकारची ऑइल्स वापरली जातात. म्हणजे जर आपण बघितलं तर वातरक्ताचे पेशंट असतील त्यांना वेगळं, अमवाताचा पेशंट असेल, संधिवाताचे पेशंट असतील, HLA-B27 पॉझिटिव्ह येतो, एन्कायलोजिंग स्पॉन्डिलोसिसचे पेशंट असतात, किंवा जे नुसते जॉईंट पेन, बॅक एक, सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस, लंबार स्पॉन्डिलोसिस असे असंख्य प्रकारचे जे वाताचे त्रास आहेत. आणि त्यासाठी आपण ज्या बस्तीच्या प्रक्रिया करतो त्याच्यामध्ये एक्सरेज, रिपोर्ट, इन्व्हेस्टिगेशन, काही रक्त तपासण्या आपल्याला कराव्या लागतात आणि त्याच्यानुसार तेलं सिद्ध केली जातात आणि त्या तेलांचे बस्ती दिले जातात. आता प्रोव्हिजनल पार्ट असा असतो की वात रिलीज करणं म्हणजे काय, तर आपण आता बोनी स्ट्रक्चर बघितलं की स्पायनल कॉर्डला अटॅच असणारे मसल वातामुळे स्टिफ होतात. मस्क्युलर स्टिफनेसमुळे कॉर्डवरती कॉम्प्रेशन येतं आणि त्याच्यामुळे मग मणक्यामध्ये जे 2 गादी असते ती दबली जाते आणि स्पॉन्डिलोसिसला सुरुवात होते. मस्क्युलर स्टिफनेस असण्यामागचं कारण असतं अनेक त्याचे कॉज आहेत. एक पोस्चरल डिफेक्टमुळे असू शकतं, वातामुळे असू शकतं, खाण्याच्या ज्या आपण सवयी म्हणतो की चणे, वाटाणे, फुटाणे, शेंगदाणे किंवा वातुळ आहार ज्यांच्या शरीरामध्ये जास्त खाण्याची सवय असते लोकांना वाताचा वारंवार त्रास होत असतो. मग अशा काळामध्ये आपण जे पंचकर्मामध्ये बस्तीच्या ज्या ट्रीटमेंट करतात त्या बस्ती हे वात मुळातून विकार बरं करणं हा जो आयुर्वेदाचा कन्सेप्ट आहे त्यासाठी बस्ती ही पंचकर्माची ट्रीटमेंट स्पेसिफिकली वाताच्या आणि सांध्यांच्या विकारामध्ये केली जाते. प्रोव्हिजनल पंचकर्माची प्रक्रिया म्हणून मानेपासून संपूर्ण शरीराला तेलाने स्नेहन केलं जातं. तेल म्हणजे वातनाशक वनस्पतींची तेलं असतात जी कोमट करून स्नेहन करून पोटल्या फुमंटेशन केलं जातं. या पोटल्यांमध्ये सुद्धा ड्राय पोटली असते, वेट पोटली असते, पत्र पोटली असते, असे त्याचे प्रकार असतात. या पोटलीमध्ये ज्या जडीबुटी किंवा वाळू आणि काही जडीबुटींचे अर्क आपण वापरतो त्याच्याने मस्क्युलर स्पाझम, लोकल जो मणक्याला अटॅच मसल असतात ते तात्पुरते जे स्टिफ झाले ते स्टिफनेस रिलीज करण्यासाठी पोटलीचा उपयोग होतो. त्यानंतर दुसरा एक पोटलीचा प्रकार असतो की ज्यामध्ये काढे 48 तास भिजवतात, उकळून त्याच्यामध्ये एक केरळियन राईस शिजवला जातो. साधा तांदूळ शिजायला 20 मिनिटाचा वेळ लागतो, पण हा तांदूळ शिजायला साधारणतः 2.5 पाऊण तास त्याचा वेळ लागतो. ही सगळी जडीबुटी त्या राईसमध्ये ऍब्सॉर्ब होते. त्याची पोटली बांधतात आणि दुधामध्ये बुडवून शेक देतात, ज्याने जी पेज बाहेर पडते त्यामुळे मस्क्युलर स्पाझम क्लिअर होतो. आणि तो क्लिअर होतो म्हणजे पेशंट जाताना घाबरून असतात की पंचकर्म करताना नक्की काय त्रास होईल किंवा दुखेल का, पण तसं प्रत्यक्षात नाही होत. एक पंचकर्माची ट्रीटमेंट करून बाहेर आले की आज जाताना जो टेन्शनमध्ये असतो तो पेशंट बाहेर आले की खुश होतो की खूप छान वाटलं. म्हणजे प्रतिक्रिया त्यांच्या इतक्या छान असतात. आणि नुसतं मस्क्युलर पेन हे एक पेन किलर टॅबलेट घेतल्यानंतर 1 दिवसासाठी रिलीफ मिळतो, तसं एक पंचकर्माची ट्रीटमेंट केली की 1 दिवस परत रिलीफ मिळतो. पण मुळात आपण जी बस्ती प्रक्रिया करतो त्याच्यामध्ये ज्या तेलाचे किंवा काढ्याचे एनिमास दिले जातात यामध्ये वात सांध्यांमधला रिलीज करण्यासाठी किंवा प्रत्येक जॉईंटचं होणारं घर्षण थांबवण्यासाठी तेल हे ॲज अ ल्युब्रिकंट ऍक्ट होतं. आणि ज्या बस्ती दिल्या जातात त्या एंटायर जॉईंट म्हणजे मानदुखी, कंबरदुखी, खांदेदुखी, गुडघेदुखी, हातापायाची बोटं कोणतेही सांधे असेल तर त्याच्यासाठी मदत करतात. तिसरा पार्ट असा असतो की आपण मस्क्युलर स्पाझम क्लिअर करण्यासाठी तेलाच्या बस्ती दिल्या, काढ्याच्या बस्ती दिल्या. एक जडीबुटी काही 48 तास भिजवतात, त्याला उकळून त्यामध्ये वनस्पतींचे दूध टाकून त्याचा अर्क तयार करतात आणि त्यानंतर वनस्पतींपासून बनवलेली तुपं टाकली जातात आणि याचा जो एक्स्ट्रॅक्ट 100 ml बनतो त्याचा बस्ती दिला जातो. तो इंटेस्टाईनमध्ये ऍब्सॉर्ब होतो आणि त्यामुळे लिगामेंटमध्ये ताकद तयार होते. म्हणजे थोडक्यात कसं की डिस्क प्रोलॅप्स होण्यापासून आपल्याला वाचवायची असेल तर आधी मसल स्पाझम आपल्याला क्लिअर केला पाहिजे, वात रिलीज केला पाहिजे, तेलाच्या बस्ती दिल्या पाहिजेत आणि लिगामेंट स्ट्रॉंग केले पाहिजे.
पाहिजे जेणेकरून डिस्क बाहेर येण्यापासून वाचेल. बरं, हे अतिशय सायंटिफिक वेने होतं आणि याच्यासाठी प्रक्रिया असतात. म्हणजे एक 10 दिवस, 20 दिवस, 1.5 महिना, 3 महिना अशी पंचकर्म केली जातात आणि याच्यासाठी रोज क्लिनिकल ट्रीटमेंटला 1 तास ते 1.5 तासाची प्रोसिजर असते. बरोबर. रोज पेशंटना क्लिनिकमध्ये बोलवलं जातं आणि नॉर्मली हे सगळं पंचकर्म करणारे थेरपिस्ट असतात. म्हणजे पंचकर्म कसं करावं ह्यासाठी ट्रेनिंग घेतलेले काही लोक असतात काम करणारी. ही दिवसभर ते पेशंट आपापल्या वेळेत येतात आणि बस्तीच्या प्रक्रिया ज्या सांगितल्या जातात त्यानुसार ते प्रोसिजर दिवसभर होत असतात. म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेल्या हे जे पंचकर्म उपचार आहे त्यांचाच आपल्याला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. अधिक माहिती करून घेऊया. आपण एक फोन घेतो. वैद्यही आपल्याशी बोलतायत नालासोपाऱ्याहून. हॅलो, नमस्कार. हॅलो, दोघींनाही नमस्कार. नमस्कार. हा, मला काय ना 7-8 वर्ष झाले कामवासाचा त्रास आहे. माझी कंबर वगैरे, मान वगैरे सगळं दुखतं एकदम. आणि मी पंचकर्म सुद्धा केले. मी आता 7-8 वर्ष पंचकर्म करते, पण तरी पण माझा अजून काही त्रास गेलेला नाहीये. अच्छा, तुमचं वय किती आहे? चढ उतार करता येत नाही, बसता येत नाही, खाली मांडी घालता येत नाही. तर मी काय करू शकते? वय किती आहे तुमचं? तुमच्याकडे काय करू शकते? वय किती आहे? माझं वय 30 आहे. बरं, 30 आहे. ओके. म्हणजे अगदी कमी वय. 30 वर्ष म्हणजे या वयामध्ये आणि 6 वर्षापासून ट्रीटमेंट जर चालू असेल तर अगदी चुकीचं. मला असं वाटतं की एक तर पोझिशन चुकीची असणार. काम करताना जड काही उचलायची सवय. बऱ्याचदा काय होतं स्त्रियांना कळशी उचलणं, बकेट उचलणं किंवा धुणं आणि भांडी करत असताना सुद्धा बकेट जड अशी उचलली जाते. आणि जे इझी, जे रोजचं रुटीन असतं स्त्रियांचं, की काही आपण असं म्हणतो की नाही उचलायचं पण ते करावंच लागतं. म्हणजे तो रोजचा जो रुटीनचा पार्ट होऊन जातं. आणि आपण किती रिस्ट्रिक्शन सांगितलं की तुम्ही नाही फॉरवर्ड बेंडिंग नाही किंवा जड काही उचलायचं नाही, तर ते रोजच्या आपण जे काम करत असतो त्यामध्ये पॉसिबल होत नाही. तर पंचकर्म केल्यानंतर रिकवर होत नाही असं होऊच शकत नाही. पंचकर्माला खूप चांगल्या पद्धतीने रिकव्हरी मिळते. फक्त एवढा पार्ट असतो की एकदा पंचकर्माची एक मेन प्रक्रिया आपण असं म्हणतो की जे सायंटिफिक वेनी आपण पंचकर्म केलं तर 1-2-4 वर्ष तरी आनंदाचे जातात. मग मेंटेनन्स डोस म्हणून आपण एक 10-10 बस्तींची जरी प्रक्रिया 3-4-5 वर्षानंतर करून घेतली, आता 30 म्हणजे 5 वर्ष तर हरकत नाही, पण नुसतं पंचकर्म जर मध्ये 5-5 वर्षांनी करून घेतलं. 50 नंतर आपण जनरली असं सजेस्ट करतो की एक दर 2 वर्षाला तुम्ही 10 बस्तीच्या प्रक्रिया केल्या पाहिजे, जेणेकरून होणारं डिजनरेशन किंवा घर्षण सांध्यांमध्ये होतं हे थांबवणं किंवा वात जो वाढत असतो त्यामुळे मसल्स पाजमध्ये जातात ते आपण पंचकर्माच्या सहाय्याने बरं करू शकतो. 60 नंतर वर्ष 1.5 वर्षानंतर पंचकर्म करावं. 65 ते 70 नंतर खूप सारे रिस्ट्रिक्शन्स येतात. मग जनरली काय होतं, डायबिटीस आहे, ब्लड शुगर 200-250 अबव गेली तर स्टीम सोसत नाही, त्यामुळे आपल्याला पंचकर्म करता येत नाहीत. तर त्यामुळे प्रोव्हिजनल खरा पंचकर्माचा जो पार्ट आहे तो वयाच्या 45व्या वर्षी पाळी जाण्याची जी फेज असते तेव्हापासून सुरुवात करावी. आणि पुरुषांच्या मध्ये 55व्या वर्षी जे पंचकर्म चालू केले जातात त्यामध्ये जर आपण प्रॉपर वेळेत जर पंचकर्माची मदत घेतली तर मला असं वाटतं की अनेक वर्ष त्यांच्या आनंदाची जाऊ शकतात. नक्कीच. खरं तर याबद्दल अधिक माहिती करून घेऊया. पण आता मात्र घेतोय छोटंसं ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा आपला विषय आहे मानदुखी आणि कंबरदुखी आणि यावर केले जाणारे